हाय गाईज, तर कसे आहात तुम्ही? सचिन भोई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे. जवळजवळ आमची शिवजयंतीची तयारी झालेली आहे. गावात झेंडेसुद्धा लावून झालेले आहेत आणि इथे पताका लावण्याचं कामसुद्धा चालू आहे. वारासुद्धा खूप सुटला आहे. जवळजवळ आमची संपूर्ण तयारी झालेली आहे. तर आपण आता उद्याच भेटणार आणि या ब्लॉगद्वारे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही जयंती कशी साजरी कशा प्रकारे केली ते तुम्ही सर्व आवर्जून पहा. नमस्कार मंडळी, सचिन भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज 10 मार्च 2023 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा उत्सव हिंदवी स्वराज्य मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ सरवलीपाडा यांच्या वतीने यांच्या सहकार्याने इथे आयोजित केलेले आहे. तर आता आमच्या गावचे हबप योगेश महाराज पाटील आरतीला सुरुवात करणार आहेत आणि आरती चालू होणार आता. तर आरतीला सुरुवात होत आहे. सर्व भाविकांनी इथे मंडपाजवळ येण्याची कृपा करावी. आता लगेचच आरतीला सुरुवात होत आहे. हरी सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची मूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर अतिशेंदुराची कंठी झलके माल मुक्त फलाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न साधू संत मान वेधला माझा आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगे येताने कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाकैवल देया शेवटी साधू संत मन वेधला माझा आरती ज्ञान राजा. प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी चरणी मस्त ठेविले आरती ज्ञान राजा. महाकैवल तेजा शेवटी साधू संत मन वेधला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकाराम कांगन वंदीन चरण दयान पाहिन दुःख तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावेवालिन हरे नामा तुमे हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय भवानी. हर 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 हर. नारोल भरून जय माया. आज या ठिकाणी हिंदू स्वराज्य ग्रुप सरवलीपाडा यांच्या वतीने ही दरवर्षी होणारी शिवजयंती सोहळा थोड्याच वेळात आपल्या गावातून पालखी सोहळा होणार आहे. शिवरायांची पालखी सोहळा मिरवणूक होणार आहे. तरी या पालखी सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे. तरी ह्या थोड्याशा कार्यक्रमाला आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य रतन चौधरी साहेब हे आले आणि त्यांच्या हस्ते शुभ हस्ते एक नारळ तोडण्यात येत आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते आपल्या गावचे इंदरमामा पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानतो. तसेच उमेश चोरगेजी उप तालुका प्रमुख शिवसेना हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच आपल्या गावातील उमेश भोईर साहेब शाखा प्रमुख हे सुद्धा उपस्थित राहिले. तसेच भोलानाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते, तसेच हरिभक्त आमचे महाराज योगेशजी महाराज पाटील हे सुद्धा उपस्थित राहिले आणि सर्व कार्यकर्ते युवा तरुण
त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि या पालखी सोहळा जो होणार आहे या पालखी सोहळ्याला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। खरोखर आपल्याला जरी महाराष्ट्रभर आपण आज सण साजरा होत असतो पण थोडा काय होत नाही, पण आपल्या ह्या गावात मुलं एक मोठ्या भक्तिभावाने तन मन धनाने असा हा कार्यक्रम सादर करतात। त्यांचे मी सर्वांचे धन्यवाद मानतो। तसेच आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते अरुणजी महाराज भोईर यांच्यातून सुद्धा इथे नारळ फोडण्यात येत आहे। जय श्रीराम। आपले सर्वांचे गुरु चिंतामणीजी महाराज यांनी अशा प्रकारचा एक संदेश दिलेला आहे की खोनी गावातून भव्य दिव्य अशा प्रकारची रॅली शिवजयंतीच्या निमित्ताने निघत असते, पूर्ण भिवंडीवरती निघत असते। तर ज्यांना शक्य होईल त्यांनी संध्याकाळी 4 वाजता त्या रॅलीमध्ये सहभाग घेण्याची कृपा करावी। आपल्या गावचे चिंतामणी महाराज यांनी संदेश दिलेला आहे। महाराजांचा फोटो घ्या। जय भवानी, जय जय भवानी, जय शिवाजी। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे सर्वांना आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सर्वांना शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी जर म्हणायचं झालं तर अशा प्रकारचे एक म्हण आहे की काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, एक छत्रपती नहीं होता तो सुन्नत सबकी होती। ज्या कालामध्ये आपल्या संपूर्ण भारत देशावर मुघलांचं पोर्तुगीजांचं राज्य होतं, सगळीकडे आया बहिणींवर अत्याचार चालू होते आणि अशा कालामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। आई जगदंबा मातेचा आशीर्वाद घेतला, तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेतला, तसेच त्यांची आई जिजाई हिच्या प्रेरणेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि गावागावातून मावळे जमा करून सर्वांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा एक आव्हान केलं आणि सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं ते कार्य हातामध्ये घेतलं आणि आज आपण बघतो की आज हिंदवी स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केलेली। परंतु आज छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आपण आज हिंदू आहोत, म्हणून प्रत्येक युवकाने प्रत्येक भारत देशातल्या नागरिकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आवर्जून उपस्थिती राहावे आणि त्यांचं कार्य खूप मोठ्या जल्लोषाने करावे ही सर्वांना माझी विनंती। धन्यवाद। जय बरोबर ना। शिवाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर। श्री छत्रपती शिवाजी महाराज के जय जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवरायांची आता रॅली आम्ही काढणार आहे आणि सगळी जमलेली आहेत रॅलीला। ही रॅली पूर्ण गावातून परत इथे येणार, पूर्ण गावातून आम्ही फेरी मारणार रॅलीसाठी। जय शिवराय। महाराजाच्या मनावर
शिवाजी जय महादेव महादेव हिंदुस्थान घडवून गेला छावा मराठी मातीचा छावा मराठी मातीचा तो छावा मराठी मातीचा गनिमी काव्याने त्याच्या गनिमी काव्याने मुगला नाही भरतसे थरकाप गनिमी काव्याने मुगला नाही भरतसे थरकाप सरवली पाड्यात स्थापन